मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही। 1500 यायला लागले, काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल। लाडक्या बहिणींनो नमस्कार। बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख समोर आलेली आहे। तारीख कोणती आहे हे माहीत करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी मिळणार याबद्दलची माहिती पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। बहिणींनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत 9 हप्ते आले आहेत। त्यानंतर आता महिलांना एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असे वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झाले नाहीत। दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात। 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे। हे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील अशी माहिती समोर येत आहे। त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया आहेत, त्यामुळे हा मुहूर्त साधून या दिवशी पैसे येऊ शकतात। त्याचप्रकारे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते, मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं अजित पवारांनी म्हटलं आहे। त्याचसोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनीही याबाबत माहिती दिली होती। जाहीरनामा हा 5 वर्षाचा असतो। या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही 2100 रुपये देऊ। याचाच अर्थ असा की येत्या 5 वर्षात लाडक्या बहिणींना 2100 रुपये येऊ शकतात। तर ही होती मित्रांनो 10व्या हप्त्याची तारीख बद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।